मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये प्रेक्षकांना आपण पाहत आहोत. आता इथे सारंग सावलीशी नुकताच फोनवर बोलून अमृताला काही गोष्टी सांगायला आलेला असतो. अमृताला पाहिल्याबरोबर तो म्हणत असतो, वहिनी ओवी कुठे? अरे नुकतीच झोपलीये. खूप चिडचिड आणि रडरड सुरू होती. बरोबर ठीक आहे, ऐक ना, एक सरप्राईज आहे. काय सरप्राईज आहे असं विचारल्याबरोबर तो म्हणत असतो, अगं सावली हॉलवर एकत्र वाढदिवस करण्यासाठी तयार झाली आहे. तेव्हा अमृता म्हणत असते, हे आणि कसं शक्य झालं? अगोदर तर ती नाही नाही म्हणत होती, मग अचानकच अशा पद्धतीने कशी काय तयार झाली तेच मला काही कळत नाही. तेव्हा तो म्हणत असतो, झाली एकदाची तयार, पण हे सगळं काही सिक्रेट आहे. ह्या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नाहीत, हे मात्र नीट ध्यानात ठेव. तेव्हा अमृता म्हणत असते, बरोबर ठीक आहे. इकडे दुसऱ्या बाजूला अबीर आणि ओवी दोघेही जण फोनवर बोलत असतात. आता फोनवर बोलत असताना ओवी म्हणत असते, अबीर तुला एक गोष्ट सांगू का? काही झालं ना तरी आपण ह्या लोकांचं ऐकायचंच नाही. आपण त्यांच्याकडे जो हट्ट धरलाय ना एकत्र वाढदिवस साजरा करायचा, तर एकत्र वाढदिवस साजरा केला तरच ऐकून घ्यायचं, नाही तर अजिबात ह्यांचं काहीच ऐकायचं नाही. मी तर काय म्हणतो ओवी, हे बघ, आपण ना उद्या शाळेमध्ये गेल्यावर तिकडेच बड्डे साजरा करूया. नाहीतर घरामध्ये आपल्याला बड्डे साजरा करायचाच नाही आहे. केला तर हॉलमध्ये, नाहीतर अजिबातच नाही आहे, आणि ते सुद्धा एकत्र. दुसऱ्या बाजूला आता शुभ्रा ही एक ड्रेस घेऊन बेडवर उभी असते आणि म्हणत असते, ओवीच्या बड्डेला हा ड्रेस मी घालणार आहे. तेव्हा ऐक ना मॉम, प्लीज मला सांग ना, हा ड्रेस मला ओवीच्या बड्डेला छान दिसेल का? असा इकडे ती गोंधळ घालत असते. तेव्हा मोनिका म्हणत असते, तुझं काय चाललंय बाळा? हे बघ बाळा, प्लीज शांत बस ना. अगं ओवीचा बड्डे करायचा की नाही यामध्येच कन्फ्युजन आहे. तेव्हा ती म्हणत असते, का नाही करायचा? बड्डे तर करायचा आहे, आणि आपण धुमधडाक्यात तिचा बड्डे करूया. आणि त्याचबरोबर सारंग काका तिचा बड्डे करणार ना, तिला पाहिजे त्या गोष्टी, हवं ते सगळं काही तो आणून देणार ना, मला पूर्ण खात्री आहे, असं इथे ती बोलू लागलेली असते. तेवढ्यातच मोनिका म्हणत असते, हे बघ शुभ्रा बाळा, ऐक ना. आता मोनिका विचार करत असते, खरं पाहायला गेलं तर एक गोष्ट मात्र कळत नाहीये, म्हणजे ओवीचा बड्डे सुद्धा आहे, आणि त्याचबरोबर इथे ह्या खंड्याचं सुद्धा इथे सगळं काही समोर आणायचं आहे. आणि मला आता कळत नाही की ही जर गोष्ट इथे तिलोत्तमाला समजली की सारंग आणि सावले एकत्र अबीर आणि ओवीचा बड्डे करणार आहेत म्हटल्यावर, तिच्यासाठी ही तर खूपच खतरनाक न्यूज असणार आहे. मी काय करू? खंड्याचा मोबाईल शोधू, का फक्त आणि फक्त इथे ह्या सावली आणि त्याचबरोबर तिलोत्तमा ह्या दोघींना समोरासमोर आणू? काय करू मला ते समजत नाही, असं सुद्धा आता इकडे मोनिका बोलत असते. हे सगळं काही बोलणं सुरू असताना लगेचच दोन हाताच्या मुठी करत असते आणि शुभ्राला एक मूठ पकडायला लावत असते आणि म्हणत असते, हे बघ, एक बोट पकड ना. तेव्हा ती म्हणत असते, मी बोट पकडते, पण तुला असं मला दाखवायचं आहे का की इकडे तू मला कोणता फ्रॉक घालायला देणार आहेस, का नवीन देणार आहेस, हे तू मला दाखवणार आहेस का? तेव्हा ती म्हणत असते, हो अगदी तू बरोबर बोलतेस. असं म्हटल्याबरोबर आता मात्र इथे मोनिकाचा जो तिने बोट पकडलेलं असतं, तो बोट असतो फक्त आणि फक्त इथे ह्या सावली आणि तिलोत्तमा दोघींना एकत्र आणणं आणि वाढदिवसासाठी इथे थांबणं. तेव्हा ती फार जास्त आनंदात असते, खुश झालेली असते आणि विचार करू लागलेली असते, हे माझ्यासाठी किती छान आणि आनंदाचं आहे. आता मात्र तिलोत्तमा आणि सावलीला एकत्र समोरासमोर आणणारच. दुसरीकडे आपण पाहतो, सारंग सावली हे दोघेही जण आता यादी बनवत बसलेले असतात, लिस्ट करत असतात. ज्या लिस्टमध्ये त्यांना एक काम करायचं असतं की इथे काही झालं तरी त्यांना आता मुलांचा वाढदिवस एकत्र सेलिब्रेशन करायचं असतं, आणि म्हणूनच ते दोघेही जण ती लिस्ट बनवत असतात. जेव्हा ते दोघेही जण ती लिस्ट बनवतात त्यावेळेला मात्र सावली म्हणत असते, अबीरचा आणि ओवीचा वाढदिवस आहे, त्यामुळे आपण दोघेही जण अर्धा अर्धा खर्च करणार आहोत. तेव्हा मात्र इथे आता सारंग म्हणत असतो, अगं वेडी आहेस का? अर्धा अर्धा खर्च वगैरे करण्याची काही गरज नाही. तेव्हा ती म्हणत असते, अजिबातच नाही. जर खर्च करायचा असेल तर तो अर्धा अर्धाच करायचा, नाहीतर नाही. मग आता इकडे जेवणाचा हॉल, तेव्हा इथे तो म्हणत असतो 10,000 रुपये आहे. बबलू म्हणत असतो. तेव्हा ती म्हणत असते, काय 10,000 रुपये आहे?
तेवढ्यातच आता इथे मात्र लगेचच सारंग म्हणत असतो, नाही नाही, 2,000 रुपयामध्ये फायनल झाला आहे, असं सुद्धा आता इकडे तो सांगत असतो. तेव्हा बबलू म्हणत असतो, 2,000 रुपयामध्ये? तेव्हा ती सुद्धा म्हणत असते, काय सांगताय, 2,000 रुपयामध्ये फायनल झालंय? मग आता इकडे ते म्हणत असतात, हो, 2,000 रुपयामध्येच फायनल झाला आहे. आता ही गोष्ट ऐकल्यानंतर मात्र इथे ह्या लोकांना खूपच टेन्शन येतं. मग आता जेवणाची प्लेट? तेव्हा बबलू म्हणत असतो, 250 रुपये. तेव्हा सावली म्हणत असते, बापरे, एवढी महाग? तेवढ्यातच आता इकडे सारंग म्हणत असतो, नाही नाही, 55 रुपये. 55 रुपयाला जेवणाची प्लेट फायनल झाली आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. 55 रुपये एवढं कमी? हां, म्हणजे माझा मित्र आहे ना, त्यामुळे त्याने ती 55 रुपयाला दिली आहे, असं सुद्धा तो सांगत असतो. त्यानंतर केकची ऑर्डर मी दिली आहे, तू त्याची काळजी करू नको. पण पुन्हा सावली म्हणत असते, केकची जरी तुम्ही ऑर्डर दिलेली असली तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवा, एका केकचे पैसे मीच देणार आहे. तेव्हा सारंग म्हणत असतो, बरं ठीक आहे, आता बाकीचा खर्च मग आता आम्ही दोघेजण उद्या हॉलवर जाऊ आणि हॉलवर गेल्यानंतर सगळ्या काही गोष्टी व्यवस्थित करून घेऊ. तेव्हा सावली म्हणत असते, आता आपण हे सगळं 50-50 करायचं ठरवलं आहे ना, तर मग सगळा खर्च 50-50च करायचा. त्याचबरोबर मी सुद्धा तुमच्यासोबत हॉलवर येणार आहे आणि तुम्हाला मदत करणार आहे. मात्र आता बबलू सारंगला म्हणत असतो, मला एक गोष्ट सांग सारंग दादा, तू खोटं का बरं बोललास? तेव्हा तो म्हणत असतो, काय खोटं बोललोय? अरे, मला एक गोष्ट समजत नाही, इथे त्या हॉलचा खर्च 10,000 रुपये आहे, तू सावली बहिणीला अक्षरशः 2,000 रुपये सांगितलास, असं खोटं तू कसं बोलू शकतोस? तेव्हा सारंग म्हणत असतो, अरे सावली किती चिकट आहे, त्याचबरोबर आत्ता गुरुकुल बंद असल्यामुळे तिच्याकडे फारसे पैसेसुद्धा नसतील, आणि जर तिला एवढा खर्च सांगितला तर ती अबीरचा बड्डे साजरा करण्यासाठी लगेचच माघार घेईल, हे सगळं काही चालणार आहे का? मग तेव्हा तो म्हणत असतो, ठीक आहे, तू म्हणशील तसं. दुसऱ्या बाजूला मोनिकाने ह्या सगळ्या गोष्टी तिलोत्तमाला सांगितलेल्या असतात आणि घरी आलेल्या सारंग आणि बबलूला आता इकडे तिलोत्तमा विचारत असते की तुम्ही दोघेजण कुठे गेला होतात? तेव्हा बबलू, खरं खरं सांग. बबलू मात्र काहीच बोलत नाही. सारंग म्हणत असतो की मी सावलीकडे गेलो होतो. मग तिलोत्तमाला राग येतो. तिलोत्तमा म्हणत असते, तुझी तिकडे जाण्याची हिंमत कशी झाली? त्याचबरोबर तू फोनवर बोलला होतास ना, मग कशासाठी गेलास? अरे, असं काय करतोयस? अबीरचा आणि ओवीचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस साजरा करायचा आहे आणि म्हणूनच आम्ही तिकडे गेलो होतो. त्याच वेळेला आता इकडे मुद्दामून सारंग म्हणत असतो, खरं तर इथे ना भिंतीला कानं आहेत, पण भिंती बोलायला लागलात आणि भिंती इथे सांगायला लागल्या, त्याचं मात्र नवलच आहे. तेव्हा मोनिका म्हणत असते, सारंग, मी भिंत वगैरे नाही आहे, अजिबात मला असं बोलू नकोस. तेवढ्यातच तिलोत्तमा आता इकडे पुन्हा म्हणत असते, सारंग, हे सगळं काय चाललंय कळतंय का तुला? आणि तुला इकडे त्या सावलीसोबत वाढदिवस साजरा करण्याची काहीच गरज नाही. एकतर ती सावली वाढदिवसाला येईल किंवा मी येईल, चालेल का तुला? तेव्हा आता सारंग इथे मोनिकाला म्हणत असतो, मोनिका वहिनी, तुम्ही ओवीच्या वाढदिवसाला येणार ना? तेव्हा मोनिका म्हणत असते, हो येणार ना, कारण मला शुभ्राला घेऊन यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्यायच नाही, असं म्हणून सारंग निघून जातो. तेव्हा मोनिका म्हणत असते, आई, त्याने सरळ सरळ तुम्हाला नकार दिला येण्यासाठी, सरळ सरळ तुम्हाला त्याने डावललंय आणि त्यानंतर तो कसा बोललाय कळतंय का तुम्हाला? असं म्हणून मोनिका पुन्हा एकदा तिलोत्तमाला भडकवत असते. तिलोत्तमा म्हणत असते, ह्याला काय झालंय? ह्या सावली पुढे ह्याने चक्क मला नाकारलं आहे. दुसरीकडे आपण पाहतो आता हा व्यंकटेश सुद्धा सगळ्या गोष्टींची, पाहुण्यांची यादी करू लागलेला असतो आणि इथे सावली म्हणत असते, काळजी करण्याचं काहीच कारण नाहीये. खरं पाहायला गेलं ना तर आता सगळं काही व्यवस्थित होणार आहे. जगन्नाथ म्हणत असतात, अगं सावली, मला एक गोष्ट सांग, हा जो काही खर्च करायचा आहे ना, तो खर्च मी करेल ना, त्याचा आजोबा आहे ना खर्च करण्यासाठी. तेव्हा सावली म्हणत असते, एक मिनटं बाबा, तुम्ही खर्च का बरं करणार नाही? अबीर माझा मुलगा आहे ना आणि माझ्याकडे तेवढे पैसे आहेत की मी त्याचा तेवढा खर्च करू शकते, तुम्ही काळजी अजिबातच करू नका. मग आता जगन्नाथ म्हणत असतात, छी बाबा. तेवढ्यातच अबीर आलेला असतो. अबीर आल्याबरोबर हे सगळेजण गप्प बसतात आणि सावली त्याला बोलण्याचा प्रयत्न करत असते, पण तो मात्र काहीच बोलत नाही. मग सावली त्याला म्हणत असते, अबीर, हातपाय
तोंड धुवून घे, मी तुला जेवायला वाढते. आणि तेव्हा आता इकडे जगन्नाथ म्हणत असतात, अरे त्याच्यासाठी एवढं सगळं करताय तर त्यालाच 2 गोष्टी सांगा ना, का सांगत नाहीयेत तुम्ही? तेव्हा सावली म्हणत असते, बाबा त्याच्या चेहऱ्यावरचा उद्याचा आनंद आपल्याला पाहायचा आहे, त्यामुळे हे सगळं काही आपण सांगत नाही आहोत. आता सारंग घरी आल्याबरोबर अमृताला सगळ्या गोष्टी सांगत असतो आणि त्यानंतर सगळं काही ठरवलंय हे सुद्धा तो सांगत असतो. तेवढ्यातच ओवी सुद्धा शाळेतून आलेली असते आणि तेव्हा ओवी फुगलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की तिचा बाबा तिचा वाढदिवस साजरा करणार नाही, म्हणून तिचं आता इकडे रुसणं चालू असतं. मुद्दामच अमृताच्या समोर जाऊन उभी राहते आणि म्हणत असते, काकू मला प्लीज खूप भूक लागली, जेवायला दे ना. तेव्हा आता अमृता म्हणत असते, हो ग तुला जेवायला देते, चल पटकन. असं म्हणून आता लगेचच ती तिला आतमध्ये घेऊन जाते आणि जेवायला देत असते. तर इकडे मात्र सारंग म्हणत असतो, वाग माझा तो कंदी पेढा, पण इथे मात्र ती काहीच बोलत नाही. तेवढ्यातच आता इथे बबलू तिला बोलायला लागतो आणि ती म्हणत असते, बबलू काका इथे काय करतोय? ए शहाणी आली मोठी, हे माझं घर आहे, हे माझं घर आहे म्हटल्यावर मी इथे येणारच ना. दुसऱ्या बाजूला जेवण वगैरे झाल्यानंतर अबीर, ओवीचा ह्या दोघांचा सुद्धा फोन इथे सुरू असतो आणि ह्या दोघांचा फोन सुरू असताना इकडे आता ओवी म्हणत असते, तुला सांगू का अबीर, हे बघ हे लोक ना, मी घरी आले ना तेव्हा काहीतरी बोलत होती आणि ओवी हे इकडे पण सेम तसंच होतं, पण तुला सांगू का मला असं वाटतंय की हे ना आपला वाढदिवस जो आहे ना तो घरामध्येच साजरा करणार आहेत. मला तर आता खूप टेन्शन आलंय. तेव्हा ओवी म्हणत असते, आपला जर ते लोक घरामध्ये वाढदिवस साजरा करणार असले ना तर आपण अजिबातच थांबायचं नाहीये आणि त्यांना सांगायचं स्पष्टपणे. पण ओवी बघ ना, आपल्या दोघांना एकत्र एकच केक कट करायचा होता आणि मी ते सगळं काही लिहून सुद्धा ठेवलेला आहे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इथे मात्र आबिर त्या केकची लिस्ट बाहेर काढत असतो आणि त्या केकची लिस्ट बाहेर काढल्यानंतर तो केक कसा पाहिजे, काय पाहिजे हे सगळं तो ओवीला सांगत असतो. आता मात्र सावलीने ती लिस्ट पाहिलेली असते. जेव्हा सावली ती लिस्ट पाहते तेव्हा मात्र सावलीला सुद्धा खूपच मोठा धक्का बसलेला असतो की आता इकडे 2 केक आपण ऑर्डर केलेत आणि 2 केक नाही तर ह्या लोकांना एकच केक पाहिजे आहे. त्यामुळे ती ताबडतोब सारंगला कॉल करत असते आणि सारंगला कॉल केल्यानंतर सारंगला ह्या सगळ्या गोष्टी ती इथे सांगण्याचं काम करत असते. तेव्हा मात्र सारंग म्हणत असतो, काळजी अजिबात करू नकोस, मी आहे ना, मी असताना काळजी वगैरे करण्याची काहीच गरज नाही, मी सगळं काही व्यवस्थित करेल, असं इकडे तो आता सावलीला सांगत असतो. तर प्रेक्षकांनो, पाहत राहा सावळ्याची जणू सावली. भेटूयात अशाच एका नवीन भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.